नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. मी मेडिएटर आहे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे प्रॅक्टिस करते. आज मी एक महत्त्वाची माहिती सांगण्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ करत आहे. आपण जर बघितलं तर कितीतरी लोकांच्या केसेस कोर्टामध्ये असतात आणि आपण जर त्यांना केसचा नंबर विचारला तर कितीतरी लोकांना त्यांच्या केसचा नंबर माहीत नसतो. त्यांना बघावं लागतं. आता तर मोबाईल आहे. ते बघतात किंवा ते मॅटर बघतात आणि मग त्याच्यावरनं ते सांगतात. त्यांना कळत नाही तो नंबर काय आहे. काही लोकांना माहीत असतं, पण बऱ्याचशा लोकांना त्यांचे केस नंबर माहीत नसतं. त्यांचं कोर्टाचं नाव माहीत नसतं. कोर्टाचं म्हणजे कोणत्या कोर्टाच्या समोर ते मॅटर आहे, म्हणजे जजचं नाव माहीत नसतं. ते असं सांगतात की नवीन बिल्डिंगला पहिला मजला, दुसरा मजला, इकडून दुसरं कोर्ट, लिफ्टच्या तिथून पहिलं कोर्ट, असं. म्हणजे एज्युकेटेड लोकं असले तरी असंच करतात आणि अनएज्युकेटेड लोकं असली ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही, जे जास्त शिकलेलं नाही, त्यांचं तर काही सांगूच नका की त्यांना तर काहीच माहीत नसतं की म्हणजे ते काहीच सांगू शकत नाही. खरं तर हे तर खूप चुकीचं आहे. कारण आता आपण जर बघितलं तर आता कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण कधी-कधी ती आपल्याला चढावी लागते आणि चढावी लागते त्यावेळेला आपल्याला ती काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचा केस नंबर माहिती असणं गरजेचं आहे. त्यांना कोर्टाची तारीख विचारली तर त्यांना माहीत नसतं. त्यांना वकिलाला विचारायला लागतं. बऱ्याचदा कोर्टाची कागदपत्रं, जी केस दाखल केली त्यांनी, ते कोर्टाचे कागदपत्रं म्हणजे ज्या केस त्यांची असती त्या केसचे कागदपत्रं त्यांच्याकडे नसतात. त्यांना बऱ्याचदा वकिलाचं पूर्ण नाव माहिती नसतं, वकिलाचा पूर्ण ऑफिसचा ॲड्रेस माहिती नसतं. काही लोकांना माहीत असतं, पण बऱ्याच म्हणजे जास्त पर्सेंटेजमध्ये मोर दॅन आय थिंक 70% पीपल त्यांना हे माहिती नसतं. तर हे खूप चुकीचं आहे. तुमची कोर्टामध्ये केस आहे, ठीक आहे, तुम्ही तुमचा वकिलांवर विश्वास आहे, ठेवा तुम्ही वकिलांवर विश्वास. पण तुम्ही काळजी पण घ्या, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण आता जर आपण बघितलं तर खूप साऱ्या प्रकरणामध्ये वकिलांविरुद्ध पण पक्षकार तक्रार करतात की आम्हाला माहिती दिली नाही, आम्हाला हे कागदपत्र दिले नाही, आम्हाला ते नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला कोर्टाचा केस नंबर, कोर्टाचं नाव, तुमची कोर्टाची तारीख ही माहिती पाहिजे, पाठीमागची तारीख काय माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या कोर्टाच्या केसमध्ये मागच्या तारखेला काय झालं, पुढच्या तारखेला काय होणार आहे, त्याच्या मागच्या तारखेला काय झालं, तुमच्या मॅटरमध्ये कोणत्या ऑर्डर झाल्या, तुमच्या मॅटर हे कशासाठी आहे तुम्हाला माहीत असेल तर ऑब्वियस तुमची कोर्टामध्ये केस आहे म्हटल्यावर, आणि नसली तरी तुम्हाला माहिती पाहिजे की प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये काही ना काही होणं गरजेचं असतं आणि जे काय होईल ते पक्षकाराला माहीत असणं गरजेचं असतं, कारण ती त्यांची केस आहे. मग आता समजा तुम्हाला हे माहिती नाही आहे तर ह्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी ते व्हिडिओ होता की ई कोर्ट ॲप आहे. ई कोर्ट ॲप तुम्ही ह्याला मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला गेला तर ई कोर्ट ॲप तुम्ही जर सर्च केलं तर ई कोर्ट ॲप येतं. ब्लूमध्ये असं ते तराजूचं असं चित्र आहे आणि ते तुम्ही डाउनलोड करा. ई कोर्ट ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला तुमच्या केसेसविषयी सगळी माहिती ई कोर्ट ॲपच्या द्वारे तुम्हाला मिळते. ते ई कोर्ट ॲप सगळ्यांनीच डाउनलोड करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळते. तुमच्या कोर्टाचा केस नंबर, तुम्ही कधी दाखल केली, त्या कोर्टामध्ये काय झालेलं आहे, केस हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही गेला तर मागच्या तारखेला काय झालं आहे, त्याच्या मागच्या तारखेला काय झालं आहे, ही जी पुढची येणारी तारीख आहे ती कशासाठी आहे, ह्याच्यामध्ये काही इंट्रीम ऑर्डर झालेल्या असतील त्या ऑर्डरसुद्धा तुम्हाला बघता येतात त्या ई कोर्ट ॲपमध्ये. एखादी ऑर्डर मागच्या तारखेला झाली, ती ऑर्डर तुम्ही त्या ई कोर्ट ॲपमध्ये डाउनलोड केलं तर ती ऑर्डर तुम्ही वाचू शकता. तर अशा पद्धतीने मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण जरी म्हटलो की कोर्टाचं आपल्याला ज्ञान नाही किंवा कायद्याचं आपल्याला ज्ञान नाही, कायदा हा खूप क्लिष्ट आहे, पण तरी पण जर आपली केस आहे तर आपण वी हॅव टू टेक सम प्रिकॉशन आणि आपण जागृत होणं गरजेचं आहे. आपली केस आहे, आपल्या केसमध्ये उद्या काही चुकीचं काही घडायला नाही पाहिजे. आपल्याला लवकर न्याय मिळणं गरजेचं आहे आणि वकील तुम्ही नेमलेले आहेत, बरोबर आहेत, वकील व्यवस्थित काम करतच आहेत, पण वकील व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे पण तुमचं काम आहे बघणं. आणि हे काम जर तुम्ही बघायचं असेल तर तुम्हाला थोडंसं नॉलेज, तुम्हाला थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे जे काही पक्षकार येतात नवीन, तर ते पक्षकार बऱ्याचदा त्यांना सगळं माहिती असतं. बऱ्याचदा त्यांना ते माहिती घेतात. ते गुगल गुरू जो आहे त्या गुगल गुरूकडनं खूप सारी माहिती घेऊन येतात आणि मला आवडतं की पक्षकार अशी माहिती घेऊन आपल्याकडे येत आहेत, माहिती घेऊन आपल्याशी बोलत आहेत. एक तर माझ्याकडे एक मॅटर आहे, त्या मॅटरमध्ये तर तो पक्षकार जो आहे तो मला प्रत्येक तारखेला सांगतो की ह्या तारखेला मी काय करायला पाहिजे. तर बऱ्याचदा ते लिगली पॉसिबल नसतं, प्रोसिजर वाईज पॉसिबल नसतं. मग तेव्हा त्या पक्षकाराला मी समजून सांगते की अशा पद्धतीने आपण हे करू शकत नाही किंवा असं होऊ शकत नाही. पण तरी मला आवडतं ते, की कारण ते तो एवढा जागृत आहे त्याच्या केसच्या बाबतीत. एक डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे त्याची, तर खूप वर्षापासून चाललेली आहे खरं तर. आणि त्या केसमध्ये तो चांगली काळजी घेतो, कारण ऑलरेडी त्या केसमध्ये खूप लेट झालेलं आहे. 4 वर्ष जवळजवळ ती केस चालू आहे.
आणि त्यामुळं मग अशा पद्धतीने तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तुमच्या केसची तर कोर्टाचं जे गव्हर्नमेंटनी हे जे केलेलं आहे ते पक्षकारांसाठी, वकिलांसाठी, ज्युनियरसाठी इकोट ॲप हे खूप चांगलं आहे. इकोट ॲपमधून ज्युनियर्सला पण खूप फायदा होतो. इकोट ॲपमध्ये तुम्हाला कोर्टाचं नाव कळतं, तारीख कळती, तुमच्या केसचा सगळा स्टेटस कळतं, तुमची केस केव्हापासून चालू आहे, आत्तापर्यंत काय काय झालेलं आहे, प्रत्येक तारखेला काय झालेलं आहे किंवा काय होणार आहे हे सगळं कळतं. त्यामुळं इकोट ॲप नक्की डाउनलोड करा. इकोट ॲप डाउनलोड प्ले स्टोअरमध्ये जाऊन करायचं आणि ॲज अ वकील म्हणून इकोट ॲपचा खूप फायदा होतो. आता आमच्याकडं अगोदर आता माझी 1999ची सनद आहे, तेव्हापासून आम्ही डायरी मी यूज करायचे. पण जसं हे इकोट ॲप चालू केलं आहे तर डायरीची गरज नाही लागत आहे, कारण इकोट ॲपवर मला रोज माझ्या ज्या तारखा आहेत त्या कळतात. इवन माझे पूर्ण मॅटर किती आहेत, म्हणजे सगळेच मॅटर मिळून किती आहेत हे पण कळतं. त्या इकोट ॲपमध्ये त्या केसची तुम्ही जेव्हा डिटेल्स काढता समोरच्या वकिलाचं नाव कळतं, त्या पूर्ण पक्षकाराचे नाव कळतात, आपले नावं कळतात, तारखा सगळ्या कळतात, तारखावाईज काय काय झालेलं आहे ते कळतं. तर इकोट ॲप हे वकिलांच्या दृष्टीने, पक्षकाराच्या दृष्टीने, लेमॅनच्या दृष्टीने, जरी तुमचं मॅटर नसेल काय नसेल, एखादा दुसऱ्याचं मॅटर तुम्हाला बघायचं असेल सर्च करून ते पण तुम्ही बघू शकता. इकोट ॲपचा खूप सारा फायदा होतो. इकोट ॲपचं शिवाजीनगर कोर्टाचे सिव्हिल, क्रिमिनल, फॅमिली, डिस्ट्रिक्ट कोर्ट हे सगळे मॅटर, दुसरं म्हणजे की फॅमिली मॅटर पण बघू शकता. म्हणजे आपण इकोट ॲप डाउनलोड केलं तर फक्त पुण्याचं नाही तर सगळ्या जिल्ह्याचं तुम्ही बघू शकता. इकोट ॲपवर हायकोर्टचं तुम्ही बघू शकता. सगळ्या कोर्टाचं तुम्हाला जे काही पण माहिती पाहिजे असेल ती माहिती इकोट ॲपवर मिळते. इकोट ॲप नक्की डाउनलोड करा. इकोट ॲपमधून तुम्ही तुमच्या केसची माहिती घ्या. केसविषयी तुम्ही दुर्लक्ष करू नका की हे मला माहिती नाही आहे, मी माझ्या वकिलाला विचारलं, असं करू नका. तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. तुम्हाला जर काही माहिती मिळत नसेल तुम्ही वकिलाला विचारून ते इकोट ॲप डाउनलोड करू शकता. आणि इकोट ॲप कसं ॲप्लाय करायचं ते पण तुम्ही हे करू शकता. तुम्ही ऑलरेडी आता आपण टेक्नोसेवी आहे, मोबाईल आपल्या हातातच आहे, त्यामुळं आपल्याला ॲपमध्ये गेल्यावर आपल्याला कसं यूज करायचं ते कळू शकतं आणि तुम्ही ते नक्की करा. इकोट ॲप सगळ्यांनी डाउनलोड करणं गरजेचं आहे. आणि मला आता नवीन पक्षकार जे असतात त्यांना तारखा माहीत नसतात वगैरे, कोर्टाचं नाव माहीत नसतं, त्यामुळं मला असं वाटलं की इकोट ॲपविषयी हा व्हिडिओ करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे. इकोट ॲपविषयी तुम्ही यूज करून मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. इकोट ॲपविषयी तुम्हाला काही विचारायचं असेल ते पण तुम्ही विचारू शकता. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. काही प्रश्न असतील तुमचे तरी मला सांगा. थँक्यू. बाय.